पहिल्यांदा आपण खाली कार्बन पेपर ठेवला आणि त्याच्यावरही जास्वंदीच्या फुलाची डिझाईन आणि मग ती पेनाने पूर्ण हे करून ड्रॉ करून असं स्केच होतं. नंतर मग आपण असं हे फॅब्रिक कलर घेते, फॅब्रिक ॲक्रेलिक कलर किंवा कॅमलचं कलर पण चालते. डायरेक्ट बॉटल उघडून कलर हे करून घ्यायचा. जर तुमच्या साडीचा कपडा एकदम पातळ असेल तर मग आधी तुम्हाला व्हाईट कलर द्यायला लागेल. सेम असाच व्हाईट कलर द्यायचा. तो सुकल्यानंतर मग तुम्ही जो तुम्हाला हवा कलर, आता तुम्ही जास्वंदीचा फूल येलो किंवा रेड किंवा व्हाईट पण सुद्धा जसं तुमच्या साडीचा कलर असेल त्याच्या ह्याच्याने तुम्हाला करता येईल. ते एकदम कपडा असं जाड ह्याच्यात नाही राहायचं, सगळींका सारखा दिसला पाहिजे. बॉर्डर आधी नीट घ्यायच्या, जे आपण पेन्सिलमध्ये हे आकार काढलेले आहेत त्यात मग पूर्ण प्लेनच दिसतं. एक झाली, आता दुसरी पाकळी सेम तशीच. नंतर हा सुकल्यानंतर मग आपण त्याला ज्या आपण या लाईनी केलेल्या आहेत त्याला बॉर्डर करणार. बॉर्डर ही आपण गोल्डन कलरची पण चांगली वाटते. आणि कलर जेव्हा आपण करायला घेतला तर आपल्याला वाटतं कलर्स जरा हे जाड वाटत असेल, तुम्ही एक मीडियम 1 म्हणून लिक्विड भेटतं, मीडियम 2 नाही आणायचा, मीडियम 1 त्याच्याने पातळ करायचा. म्हणजे जेव्हा आपण कलर करायला घेऊ पाणी मिक्स नाही करायचं. पाण्याने काय होतं आहे, कपड्यावर कलर पसरत आहे. तुम्ही जर लिक्विड वापरला तर मग पसरणार नाही. म्हणजे सगळ्या पाकल्या आपल्याला करून घ्यायच्या. मी येल्लो घेतले, तुम्ही कोणता पण कलर घेतला तरी चालेल. नंतर पूर्ण हे झाल्यानंतर थोडं सुकायला ठेवून देतं. आपला हाताला लावून बघायचा, सुकलेला असेल तेव्हा मग बॉर्डर करायला घ्यायची. जे आपण असं ऑर्डर केलं असेल त्या परफेक्ट करून घ्यायचे. म्हणजे आपला
दिसायला खूप छान दिसते. येलोच्या ऐवजी रेड, ऑरेंज हे पण कलर घेतले तरी पण चालतं. पण कधी कलर करताना त्याच्यात पाणी नाही मिक्स करत. पहिल्यांदा ज्या बॉर्डर केल्या त्याने हे करून घ्यायचं, म्हणजे तो शेप बरोबर आला आपला, डिझाईन पण छान दिसते. आपल्याला जेव्हा 2 शेड करायचे असतील तेव्हा मग आपल्याला व्हाईट कलर कंपल्सरी पाहिजे. तो आपण दुसऱ्या ह्याच्यात दाखवतो 2 शेड कसं करायचं. पूर्ण येलो करून ब्रश धुवा. ब्रश हा आपला जेव्हा दुसरा कलर घ्यायचा असेल तेव्हा पूर्ण धुवून पुसून घ्यायचा आणि नंतर मग दुसरा कलर घ्यायचा. आता पानं करताना पण पानांना डायरेक्टच जसा आपण येल्लोला ब्रश करून डायरेक्ट हे केला तसं असं डायरेक्ट हे करायचा. याची पण आधी जी बॉर्डर आहे ते करून घ्यायचं. तेव्हा तुम्ही बॉर्डर करून घ्या ना, तेव्हा तो फूल जास्त चांगला दिसतो. असंच सगळं पानं करून घ्यायची. जी बॉर्डर असेल ना आधी ती बॉर्डर करून घ्यायची. कलर करताना नीट सांभाळून करायचा, नाहीतर मग आपला जर कलर दुसरीकडे पडला तर तो निघणार नाही. कोणती पण डिझाईन करताना त्याच्या आधी बॉर्डर नीट करून घ्यायची.
हळदीत कलर आपण कसा पण दिला तरी बॉर्डरमुळं तो परफेक्ट दिसतो. आणि कली आहे, कली पण वरती परत येलो. प्रत्येक वेळी कलर दुसरा चेक घेताना आपला हे करायचं, ब्रश धुवून घ्यायचं. बघा मला थोडा कलर राहिला ब्रशला तरी हा ग्रीन कलर सुकल्यानंतर मग तुम्ही येलो कलर घ्या. तुमचा हा कलर सुकल्यानंतर मग असा ॲक्रेलिक कलर कॅमलमध्ये गोल्डन शेड या त्यांनी बॉर्डर द्यायची. हा येलो कलर एवढी बॉर्डर दिसून नाही. तुम्ही रेड कलरचं जर फुल करा ना परफेक्ट दिसतं, पण हा सुकल्यानंतर एकदम समजतो कलर. परत ब्रश धुवून घ्यायचा. असं आहे. तुम्ही रेड कलर घेतला तरी पण चालेल.
आपली तयार.